हो योगेश काय काय अडचण नाही. संतोष कुठं जातं? अच्छा थँक्यू. बोला ना. आम्हाला काय वाटलं झालं बाईट घ्या मीटिंगला तिथंच आहे. पण तुम्ही नसताना ते वाटलं. नाही नाही साहेब आम्हाला म्हणले इथं बाजूलाच आहे ना त्याचं घर ऑफिसच्या त्याच्या. आपले जिल्हा अध्यक्ष आहेत का राष्ट्रवादीचे त्यांच्या उभी घेतली. गणेश जोशी बस बस तू बस. हा इकडे समोर हो. घ्या 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 ना. कोण हो साहेब म्हणले ते सदा म्हणून हां. ते रिझर्वेशन कन्फर्म म्हणजे काढले होते एवढे आम्हाला अचानक 4 वाजता आणि 3 मिळत नाहीत. बेजारीच नव्हती सर सकाळी कसं नाही जिल्हा परिषद मेंबर हा तुम्ही असं. अजून व्हायचं आहे आपल्या पक्षामध्ये आता. काय झालं म्हणलं जरा तब्येत बिघडली का? हां मग कालच येणार होतो आम्ही. मग म्हणलं तेच नाही जिल्हा प्रमुख सेवा म्हणून आला. मग आज बरोबर त्या दिवशीच म्हणत होती. आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इन्कम वाढण्यास म्हणजे जिल्ह्या म्हणजे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. या सरकारमध्ये खूप मोठा वाटा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे. ह्या मध्यंतरी गेल्या वर्षी जे वेगळी भूमिका दादांनी घेतली त्यावेळेस बरेच लोक संभ्रमामध्ये होते की काय करायचं आता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अस्तित्व जवळपास संपलं होतं आणि ज्यावेळेस दादा हा निर्णय घेऊन सरकारमध्ये गेले त्यावेळेस बऱ्याच मोठ्या प्रमाणात जवळपास 40 आमदारसोबत आदेश दादांच्या. त्यानंतर बरेच लोक जॉईन झाले. पुन्हा ह्यावेळेससुद्धा महायुती सरकारमध्ये ज्यावेळेस एवढा मोठा विजय प्राप्त झाला आणि आपण सरकारमध्ये आलो त्यावेळेस जे काही लोक राहिले होते त्यात बरेचसे आमदार असतील, मोठ्या मोठ्या पदावर काम करणारे काही जुने राष्ट्रवादीचे लोक असतील ते सगळे आता काही दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यात. परवाच माझे आमदार घाटे साहेब असतील, गोजेगावकर साहेब आहेत, पावडे साहेब आहेत, हे सगळी जे शिवसेनेची गँग आहे म्हणजे लोक आहेत ते सगळे आपल्याकडे जॉईन झालेत. आणि नांदेड जिल्ह्यानं आमदार प्रतापराव पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसला एक आमदार दिला आहे. त्यामुळं या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आणि पॅरलर ताकद जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस झाल्यासाठी या भविष्यकाळामध्ये चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 100% या नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1 नंबरवर घेऊन जाऊ. यामध्ये काही बात नाही. येणाऱ्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका इथं आमचा झेंडा 100% राष्ट्रवादीचा झेंडा लागणार आहे. आणि यामध्ये महायुती राहिली काय आणि काही नाही आम्ही स्वतंत्रसुद्धा स्वबळावरसुद्धा आम्ही आज राष्ट्रवादी पक्ष जिल्हाभर निवडणुका लढू शकतो. आम्ही शिवसेनेचे माझ्यासह जिल्ह्यातले सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी 2 दिवसापूर्वीच माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व या जिल्ह्याचे नेते लोकनेते आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतले सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही मुंबई येथे प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितच पक्षवाढीसाठी आम्ही प्रयत्न करू. जी काम करण्याची पद्धत शिवसेनेची होती त्याच पद्धतीनं आम्ही राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अगोदरही मी काम राष्ट्रवादीमध्ये केलेलं असल्यामुळं राष्ट्रवादीचा प्रोटोकॉल, राष्ट्रवादीची पद्धत मला माहिती आहे. आणि नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आमचे जिल्हा अध्यक्षांनी सांगितलं की 1 नंबर कसा होईल यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करू आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अध्यक्ष दिलीपरावजी धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चित 1 नंबरला येणाऱ्या काळात हा पक्ष घेऊन जाऊ. आणि शिवसेनेतले आम्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांनीच मुंबई येथे जाऊन प्रवेश केलेला आहे. आता येणाऱ्या काळात निश्चित
तुम्हालाही दिसेल की येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जिल्ह्यातले सर्व पक्षातले लोक यायला इच्छुक आहेत. येणाऱ्या काळात ते पक्षप्रवेश सोहळे होणारच आहेत. आता ही फक्त झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे.